चाळीसगाव शहरातील पाटणादेवी रोडवरील आदित्य कॉलनी भागात काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली होती। या भागात असणाऱ्या अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी काही टवाळकर मुलं येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेड काढत असल्याच्या देखील तक्रारी होत्या। तसेच या खुल्या इमारती जुगाराचे व दारूचे अड्डे झाल्याने याचा मोठा त्रास परिसरातील रहिवाशांना होत होता। याबाबत त्या भागातील महिलांनी आमदार मंगेश चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना होणारा त्रास कथन केला व आदित्य कॉलनीमधील टवाळखोरांचा तो अड्डा पाडून टाकण्याची विनंती केली। विषयाचे गांभीर्य लक्षात घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी तात्काळ चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्री सौरभ जोशी यांना फोन करून सदर बांधकाम पाडण्यासाठी यावे असे कळविले व तात्काळ स्वतः महिलांसोबत त्या भागाला भेट दिली। तिथे असणाऱ्या टवाळखोरांच्या अड्ड्यांची पाहणी केली व त्या अनधिकृत जागा जेसीबीने उद्ध्वस्त केल्यात। आमदार मंगेश चव्हाण यांच्या या धडाकेबाज बुलडोझर कारवाईमुळे परिसरातील महिलांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। आनंद गांगुर्डे, इंडिया स्टिंग न्यूज, चाळीसगाव।